सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. जाणीव आपल्या होणाऱ्या हालचालीकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओम. काही क्षण शांत. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं शैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतला सरळ. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचे घर्षण. निर्माण झालेली भूक आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. आता आपण सुरुवातच स्टँडिंग पासून करणार आहोत आणि त्यासाठी उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. रिलॅक्स. करूया नेक रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता आपल्या कमरेवरती, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि आता सुरुवात करूया. आपली मान सुरुवातीला उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. वन राउंड. उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता टिल्टिंग. आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ, खांदा मात्र वर उचलायचा नाहीये. पुन्हा सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे,
डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. आणि आता अप अँड डाऊन सुरुवात करूया. मान वर, सावकाश हनुवटी गळ्याकडे, वर, खाली, वर, खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. विरुद्ध बाजूने 2 वेळा. सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करणार आहोत कटी चक्रासन. पावलामध्ये थोडस अंतर, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. आणि मग हीच कृती डावीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अवकाश थांबायचं. करणार आहोत शोल्डर रोटेशन. पावलामधलं थोडंसं अंतर वाढवायचं, थोडंसं अंतर वाढवायचं. दोन्ही हात समोर, हाताची बोटं आपल्या खांद्यावर, कोपरा समोरून जॉईन. आणि ती सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. करूया ताडासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि आता सावकाश टाचा वर उचलून जास्तीत जास्त स्ट्रेच वरच्या साईडने, जास्तीत जास्त ताण, 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 रिलॅक्स. टाचा खाली, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या वरच्यावर. तळवे सिलिंगकडे, पावलामधलं अंतर वाढवायचंय. करणार आहोत तिर्यक ताडासन. सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, हात वरच्या दिशेने ताणलेत. आणि सुरुवात एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. हाताची बोटं सोडून द्यायची, दोन्ही हात मागे घ्यायचे आपल्या कमरेवरती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. आणि ते हात जिथे मागे, म्हणजे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. आणि आता श्वास घेत बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. 1, इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अगदी सावकाश. इनहेल अप, लास्ट राउंड. आणि एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय, वर यायचंय. हाताची पकड सोडून द्यायची, पायामधलं अंतर कमी करून थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर किंवा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर घ्या, एकमेकांच्या समोर. आपण जे सगळं आता कृती करतो ह्या सगळ्या कटी शक्ती विकासक, म्हणजे आपल्या कमरेसाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे एकमेकांना
समांतर असतील. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आता फक्त आपल्याला बेंड व्हायचंय. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. आपल्याला हात कुठेही खाली वर नाही करायचे. हात तसेच सरळ आहेत बघा. सरळ एका रेषेमध्ये. फक्त कमरेतनं बेंड. एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सेंटरला येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. आजची सगळी आसनं जी आहेत ही आपला पाठीच्या मणक्याशी आधारित आहेत. म्हणजे आपलं कंबर आणि आपली मान यांना जोडणारा पाठीचा मणका याच्याशी आधारित आजची आसनं आहेत. ते कसा तो फ्लेक्झिबल राहील, त्याची कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने ही आजची आसनं. सुरुवातीला विश्रांती घेऊया. रिलॅक्स. करणार आहोत त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढे झुकणार ही जी कृती आहे ती टाळायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे झुकायचंय. आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचा आहे. उजव्या हाताने डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे यथाशक्ती थांबा. नॉर्मल श्वास चालू असेल. 5, 4, 3, 2, 1. पाठीच्या मणक्याला पूर्णपणे ट्विस्टिंग आलेलं आहे. गळ्याच्या इथे ताण, दाब आणि पीळ आहे. उलट चाल करताना पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. हात तसेच ठेवायचे खांद्यातून सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता श्वासाकडे लक्ष देऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. उजवं पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न डाव्या हाताने. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे आणि आपल्या कंठाच्या ठिकाणी. तिथे तुम्हाला जो स्ट्रेच किंवा प्रेशर किंवा पेन जे काही जाणवतंय त्याकडे आपली जाणीव घेऊन जायची आणि तो भाग मनाने रिलॅक्स करायचा आहे. चेहऱ्यावरती, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करायची आणि ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. म्हणजे खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतात. ठीक आहे. तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आहेत. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर. आणि आता हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करा. हलकासा बॅकवर्ड बेंड. आधी मान मागे नेण्याची घाई न करता फक्त हात जमिनीकडे ताणायचे आणि त्यानंतर आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय. सावकाश मान मध्यभागी. खांदे आधी रिलॅक्स करा आणि मग हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या.
आणि विश्रांती. पाठकळ्यावरती जो प्रेशर आला होता त्याची जाणीव. आता याला कॉम्प्लिमेंट करणार करूया हस्तपादासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेत पुढे झुकायचं. आपले दोन्ही हात दोन्ही पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा. आणि त्यानंतर आपली हनुवटी कड्यांना लॉक करून घ्या. म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. गुडघे मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. नकळत आपण कपाळ टेकवायच्या नादात गुडघे फोल्ड करतो, तर तसं न करता दोन्ही पाय सरळ. आणि इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडा. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स. रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. पाठकड्यावरती छान ताण आहे. आणि हळूहळू उलट चाल करा, तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती घ्या. प्रत्येक आसनामध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशनची स्थिती जी आहे ती बदलते. तो भाग जो आहे जिथे जास्त ताण असतो किंवा प्रेशर असतो तिथे सर्क्युलेशन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं. रिलॅक्स. करूया आपण दंड स्थितीमध्ये पवनमुक्तासन. आणि त्यासाठी तुम्हाला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. उजवा पाय वर उचलून त्याला आपल्या हाताचा विळखा. भिंतीला टेकून उभं राहायचं. बरोबर, परफेक्ट. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. भिंतीला यासाठी की आपला तोल गेला तर आपल्याला एक सपोर्ट मिळाला पाहिजे म्हणून. आता उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपण उजवा पाय वर उचललाय आणि त्याला आपण पकडलंय. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं मात्र पुढे झुकवायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं कपाळ किंवा नाक किंवा हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. कपाळ, नाक किंवा हनुवटी. वाईट दंड स्थितीमधलं पवनमुक्तासन. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. हाताचा वळखा सोडून द्या. उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. नकळत शरीराचा भार डाव्या पायावर जातो. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय. डाव्या पायाला आपल्या हातांचा वळखा द्या. बरोबर. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. ही स्थिती पक्की झाली की मग आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आणि यथाशक्ती थांबायचे. उलट चाल करताना आधी मान सरळ, हाताचा वळखा सोडून द्यायचा आहे. डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार परिवर्तित चक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डावा पाय, डावी बाजू एकदम रिलॅक्स सोडा. डावा हात जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडलेला आहे. आणि आता आपल्याला उजवा हात टप्प्याटप्प्याने 180 डिग्री वर घ्यायचा आहे. तर आता सुरुवात करूया. फक्त उजवा हात 10 अंश वर. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घ्या. उजव्या हाताचा तळवा. आणि आता सुरुवात करूया पुन्हा एकदा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90.
80 डिग्री वर. बघा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. पॉइंटेड अवेअरनेस संपूर्ण उजवी बाजू ताणली गेली आहे. आपल्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत उजवी बाजू ताणली आहे. डावा हात एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. डावा खांदा रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या बरोबर. पुन्हा डावा हात रिलॅक्स. डावी बाजू रिलॅक्स. उजवी बाजू ताणली गेली आहे. इथे पाठीच्या मणक्यावरती साईडवर बेंड आहे. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुन्हा एकदा मध्यभागी येऊया आणि हाच उजवा हात टप्प्याटप्प्याने खाली. जो 180 डिग्री खाली आहे तो आता 80 70 60 50 40 30 20 10. आणि आता हाताचा तळवा जमिनीला समांतर उजव्या हाताचा आणि हळूहळू पुन्हा एकदा खाली आहे. 90 डिग्री आपला समांतर आहे. तर 80 70 60 50 40 30 20 10 0. थोडा वेळ विश्रांती घ्या पायामध्ये अंतर घेऊन. आणि बघा, उजवी बाजू तुम्हाला थोडीशी जड वाटेल, डावी बाजू रिलॅक्स असेल. आता करूया समत्वम योग उच्चते, म्हणजेच दोन्ही बाजूंनी समान कृती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता सुरुवात करूया डाव्या बाजूनेच. उजवी बाजू एकदम रिलॅक्स असेल. आणि आता सुरुवात. डावा हात आपला 10 अंश वर, मग 20 30 40 50 60 70 80 90. तळवा सिलिंगकडे. आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करूया. 80 70 20 30 40 80 70. त्याच्यानंतर 60 50 40 30 20 10 आणि 0. 180 डिग्री वरती आलेला आहे. संपूर्ण एका सरळ रेषेत डावी बाजू आहे. पॉइंटेड अवेअरनेस. हाताची पाचही बोटं जोडलेली असतील. उजवा हात एकदम रिलॅक्स. खांदा रिलॅक्स. जमिनीकडे उजवा हात सैल सोडून द्यायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. उजवी बाजू एकदम रिलॅक्स आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. 5 4 3 2 1. सावकाश एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सेंटरला येऊया मध्यभागी. आणि आता डावा हात टप्प्याटप्प्याने खाली. 80 70 60 50 40 30 10 0. तळवा जमिनीला समांतर आणि पुन्हा एकदा हात खाली. 80 70 60 50 40 30 20 10 0. विश्रांती. रिलॅक्स. संपूर्ण ह्या कृतीचा जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. आपली जाणीव आज पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्याकडे असेल. आपण नमस्कार करताना सुद्धा पाठीच्या मणक्यावर कसा प्रेशर येतोय, ताण येतोय, या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. बघा, पाठीच्या मणक्यावरती पूर्णपणे ताण गेलेला आहे. गळ्यावर समोरून प्रेशर आहे. 3 हस्तपादासन आपण केलंय. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. बघा, पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे, गळ्यावरती समोरून ताण आहे. 5 चतुरंग दंडासन. पाठीचा मणका जमिनीला
सिलिंगला समांतर, नजर समोर. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. पुन्हा एकदा पाठीच्या मणक्यावर प्रेशर, गळ्यावरती समोरून ताण. 8 पर्वतासन, नजर नेवल रिजनकडे. इथे पाठीच्या मणक्यावर छान पैकी असा ताण आहे, गळ्यावरती पोटावरती प्रेशर आहे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, जाणी पाठीच्या मणक्याकडे पुन्हा एकदा आणि गळ्याच्या ठिकाणी. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. अजून 2 आपण करून घेऊया, थोडेसे जलद असतील. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय मागे. 10 11 12. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मग होती श्वासाची गती वाढली. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. पाठीवर जाऊन शयन स्थितीत विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यामध्ये अंतर. दोन्ही हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता श्वास घेत कंबर आपल्या हातांवर प्रेस करूया आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया कंबर आणि श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश थांबायचं. हाताचा आधार जो कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडून घ्या. टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. आपण करतोय उत्तान वक्रासन, पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती आता आपल्या डोक्याच्या मागे. खांदे कोपरे रिलॅक्स जमिनीवर असतील. आता आपले जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. हळूहळू जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आहे.
डावी बाजू जमिनीकडे सैल सोडली. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू, खांदे रिलॅक्स. बघा पाठीच्या मणक्यावरती कसा पीड आहे, तिथे प्रेशर आहे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. पुनरुच्चार करताना एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ वळून घेऊया. आणि आता जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि त्यानंतर डोळ्यालगत मिटून घ्या. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडून द्या. डावी बाजू ताणली गेलेली आहे. कमरेवरती, पाठीच्या मणक्यावरती आहे. गळ्यावरती विरुद्ध बाजूने ताण दाब याची अनुभूती. जोर श्वासाची. श्वास सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. वेळचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडत पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा किंवा पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. बॉक्स. करणार आहोत आपण धनुरासन आणि त्यासाठी एका कुशीवर पडून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाळता बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. संपूर्ण रिलॅक्स. डोळ्यांना फिरून घ्यायचे आणि विश्रांती. करणार आहोत आपण धनुरासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ज्याला पाठीचा त्रास आहे, नुकतंच ऑपरेशन झालं असेल तर मात्र हे करणं टाळा. बाकीच्यांनी दोन्ही पाय फोल्ड करा. एका हाताने पायाचा अँकल पकडायचे, उजव्या हाताने उजवं आणि डाव्या हाताने डावा पायाचा अँकल. आणि आता सावकाश फक्त मांडीचा भाग वर उचला. आपलं कपाळ आपलं शक्य आहे तेवढं आपल्या नाभी प्रदेशापर्यंत वर येण्याचा प्रयत्न करा. नजर सम आणि इथे थांबा. श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडून द्या. एका कुशीला बघून पाठीवर पडून विश्रांती. हृदयाची गती, श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती पूर्ववत होऊ देत. थोडीशी नॉर्मलला येऊ देत. आणि सावकाश एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करायचा आणि वज्रासन.
दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये, पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. गुडघे मांडी जुळलेली आहे. स्मितहास्य चेहऱ्यावरती. करूया आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात आता आपल्या कमरेच्या इथे, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे आपल्याला आपली हाताची स्थिती ठेवायची आहे. छातीचं प्रसरण होतंय. हाताची कोपरं ताणली गेलेली आहे, ती थोडीशी अजून मागच्या बाजूने खेचायची आहे. बरोबर. आता आपल्याला दोन्हीही पावलांचं माउंटन करायचंय. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. आपण अगदी सुलभ उष्ट्रासन करतोय आणि उद्या आपण पूर्ण उष्ट्रासन करूया. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आणि त्यानंतर डावा हात सपोर्टसाठी कमरेवरच असेल. फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडा आणि मान मध्ये सैल सोडून द्या. जसं जमेल त्याप्रमाणे सावकाश मध्यभागी. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा उजव्या कमरेच्या इथे. तेच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय आपला कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. डावा हात समोरून गोलाकार फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडूया. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर, मान मध्ये सैल सोडायची आहे. यथाशक्ती थांबायचं. सावकाश सेंटर, मान मध्यभागी, डावा हात कमरेवर. पुन्हा गुडघे जर लांब गेले असतील तर थोडस एकमेकांच्या जवळ आणा. तोल जात असेल तर अंतर ठेवा. पुन्हा एकदा हीच कृती आपल्याला करायची आहे, पण आता एकत्रित यथाशक्ती, जसं जमेल त्याप्रमाणे. ठीक आहे. तर हळूहळू पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येईल. मान मागे न्यायची घाई न करता आधी कमरेपासून मागे झुकायचं आहे किंवा बेंड व्हायचं आहे. आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न आणि मान मागे सैल सोडायची. हे सुलभ उष्ट्रासन आहे. टाचा आपण वर उचललाय. उलट चाल करताना उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर, मग डाव्या हाताचा. पावलाचं माउंटन सोडून द्यायचंय. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये विश्रांती. डोळे अलगद मिटून संपूर्ण उष्ट्रासनाचा मनातल्या मनात मागोवा. मार्जरासनसाठी मध्ये अंतर घ्यायचंय. आपल्या शोल्डर एवढं अंतर. दोन्ही हात समोर, हाताची कोपरं गुडघ्याला लावून घ्यायचे. तळवे आपले पूर्णपणे जमिनीवर. आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून देऊया आणि एकदम रिलॅक्स करूया. मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपल्याला आपली नजर सिलिंगकडे घेऊन जायची आहे. तोंड बंद, गळ्यावरती ताण, पाठगळ्यावर प्रेशर, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, प्रयत्न शैथिल्य अनंत समाधान. अट्टाहास न करता यथाशक्ती प्रयत्न आणि त्या स्थितीचा आनंद. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वाइकलचा त्रास आहे, त्यांनी ह्या भाग 2 करणं टाळायचं. बाकीच्यांनी श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू हलवटी गळ्याकडे द्यायला सुरुवात करूया.
चीन लॉक पोझिशन. पाठीचा मणका सिलिंगच्या दिशेने काढला जातोय आणि त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. इथे दीर्घ श्वसनाची दोन आवर्तनं आपली आपण करून घ्यायची यथाशक्ती. हे करत असताना पाठीचा मणका अजून सिलिंगकडे काढला जाईल. चालू करताना एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. सावकाश वज्रासनामध्ये स्थिर होईल. पाय अंतर कमी करून वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून पुन्हा एकदा संपूर्ण मार्जारासनचा मनाच्या मनात मागोवा. हाताच्या बोटांमध्ये मनगटामध्ये जर काही जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर ते थोडेसे गोलाकार फिरवून घ्या आपले आपण. एक एका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया उजवा आणि मग डावा. विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी बंदी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. डोळे अर्धत मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. करणार आहोत ब्रह्ममुद्रा आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आलेला आहे. आपण करतोय ब्रह्ममुद्रा. मानेचे स्नायू, ब्लड प्रेशर, थायरॉइड त्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आता आपली मान डाव्या बाजूला. खांदे मात्र एका सरळ रेषेत आहेत. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावरती समोरून डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. या मुद्रांचा अभ्यास आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती थेट परिणाम करतो. जसं की आता आपण आपल्या गळ्याच्या इथे असलेली थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथी इथे ऍक्टिव्हेट होतात. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. ह्यातलं तिसरं आवर्तन. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान हळूहळू मागच्या बाजूला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावा आणि तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बघा गळ्यावर समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मान पुन्हा सेंटरला येईल, मध्यभागी. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवणे टाळायचं. बाकीच्यांनी श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. इथे आपल्याला
एक बंद सुद्धा आपण इथे करतो. आपल्या गळ्यावरती जेव्हा समोरून प्रेशर येतो आणि मागून ताण येतो, याला चिन पोझिशन किंवा जालंधर बंध असंही म्हणतात. इथे यथाशक्ती थांबायचंय आणि उलटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या गळ्याचे स्नायू, मानेचे स्नायू, तिथले जॉईंट्स, तिथे झालेला बदल, या सगळ्याची जाणीव. करणार आहोत आपण 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडा. खोल दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. काही क्षण शांत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 5 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एका वर्तन. दुसरं डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करायची सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की हात आपला गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया आपली आपण. शरीर आणि मन यांना बॅलन्स करणारा अनुलोम विलोम आहे. त्याचा मनातल्या मनात मागोवा. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. करूया भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक.
रेचक करताना भ्रमरगुंजन. दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या आजूबाजूला, संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये. या स्पंदनांची अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडायची आहे. पद्मासन, पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पण विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला आणि पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायामध्ये पुरेसं अंतर आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. आज आपण ह्या पाठीच्या मणक्याला आधारित जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण साइडवर्ड बेंड घेतला, बॅकवर्ड बेंड घेतला, फॉरवर्ड बेंड घेतला, त्यानंतर ट्विस्टिंग वाली काही आसनं केली. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा, जाणीव पाठीच्या मणक्याकडे. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये पाठीच्या मणक्याच्या अगदी खाली तळाशी एक शक्ती असते, जिथे सगळी ऊर्जा केंद्र सामावलेली असतात. ती ऍक्टिव्हेट करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न, ज्याला कुंडलिनी असंही म्हटलं जातं योगशास्त्राच्या भाषेमध्ये. कुंडलिनी शक्तीचं जागरण. आपलं संपूर्ण लक्ष, मन हे या पाठीच्या मणक्याच्या अगदी खाली असलेला जो भाग आहे त्याकडे घेऊन जायचं आहे. डोळे अगदी मिटलेले आहेतच. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावरती. त्या भागातून आपल्या संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं काम इथूनच होत असतं. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. या स्थितीमध्ये झोप लागण्याची शक्यता असते, पण आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या शरीरातला प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव मनानेच, सजगतेने, अवेअरनेसने शिथिल करायचा आहे. सुरुवात आपण आपल्या पावलापासून करूया. माझ्या दोन्ही पावलांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, आपले हिप जॉईंट्स मनाने शिथिल करत चाललो आहोत. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत चालले. पाठीच्या मणक्यातले 33 मणक्यांची माळ तीही शिथिल होतीये. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या बरगड्या शिथिल होत चालले. आपलं छोटस हृदय, आपली फुफ्फुस सुद्धा शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स होत चालले. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य,
आठवीरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं झालेलं आहे आणि ते हवेत तरंगत आहे. ही जाणीव मला होत आहे की माझं लक्ष माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे. मी श्वास घेते, पोट वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्याला होतोय आणि मी श्वास सोडत आहे. माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्याला होते. प्रत्येक श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड सुख, समाधान, आनंद मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी केलेली साधना, त्याचं समाधान, त्याचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझे विचार बदललेले आहेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक होतो आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधी विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी नित्य नियमाने यथाशक्ती उचित अशी योग साधना मी करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार. श्वासनातला संकल्प हा खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. माझं जीवनामधलं जे काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती मी यथाशक्ती पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. 100% डेडिकेशन हे माझ्यामध्ये आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मनोमन आपल्या आई वडील, गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे समर्थांचं वाक्य, श्लोक मनामध्ये घोळूया. प्रभू श्रीरामांचं स्मरण करूया. त्यांच्यासारख्या मर्यादा आपल्यामध्येही याव्या ही प्रार्थना आपण करूया. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली मनस्थिती आणि याच सकारात्मक ऊर्जेने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. क्रांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपल्या समर्पित. राग द्वेष अहंकार सगळं सोडून देत आहोत. शरणागत नतमस्तक आणि समर्पण भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मात्र.
नेत्रस्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे. हरिओम, धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. उद्या आपल्या या महिन्याचा शेवटचा वर्ग असणार आहे आणि आपली नवीन बॅच ही 5 मे पासून सुरू होते. तर त्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तर तुम्हाला मिळतीलच उद्या. तर उद्या आपण भेटूया सकाळी 6 वाजता. हरिओम, शुभ दिवस. मीटिंग एंड करते.